नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात असा एक देव आहे ज्याच्या यात्रेत संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने न्हावून निघतो. कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर असलेलं श्री ज्योतिबा मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना ते आकर्षित करतं. पण प्रश्न असा आहे, श्री ज्योतिबा देव नेमके आहेत तरी कोण? तर मंडळी, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं आध्यात्मिक मराठी पाऊल वाटा या युट्यूब चॅनलवर. श्री ज्योतिबा देवांना केदारलिंग, रवलनाथ या नावानेही ओळखले जाते. अनेक श्रद्धांनुसार ज्योतिबा हे भगवान शिवांचे अवतार मानले जातात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या भागांमध्ये ज्योतिबा देवाला लोकदैवत म्हणून पूजले जाते. कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर त्यांचे हे मुख्य मंदिर आहे. या डोंगरावरून आसपासचा परिसर अतिशय सुंदर दिसतो आणि हजारो वर्षांपासून हे ठिकाण श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरमध्ये दोन देवतांचा संबंध खूप खास मानला जातो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी आणि वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा देव. पण प्रश्न असा आहे, या दोघांचा संबंध नेमका आहे तरी काय? कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही शक्तीचे रूप मानली जाते. तिला करवीर निवासिनी अंबाबाई असेही म्हणतात. पुराणानुसार देवीने करवीर क्षेत्रात वास्तव्य केले होते आणि या प्रदेशाचे रक्षण केले, म्हणून कोल्हापूरला करवीर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पुराण कथेनुसार खूप वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या करवीर भूमीवर भीतीचे सावट पसरले होते, कारण या भागात राज्य करत होते रत्नासूर आणि महिषासूर हे दोन भयंकर राक्षस. या काळात त्या राक्षसांनी संपूर्ण प्रदेशाचा अत्याचार सुरू केले होते. गावोगावी लुटमार, लोकांवर अन्याय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सामान्य लोक खूप त्रस्त झाले होते आणि त्यांनी देवांकडे मदतीसाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा महालक्ष्मी देवीने देवांना मदतीसाठी बोलवले. देवतांनी एकत्र येऊन भगवान शिवांची प्रार्थना केली. म्हणतात की शिवांच्या दिव्य शक्तीतून एक तेजस्वी योद्धा प्रकट झाला, तो म्हणजे ज्योतिबा देव. ते अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली होते. ज्योतिबा देवांनी आपल्या सैन्यासह या राक्षसांविरुद्ध एक भयंकर युद्ध केले. हे युद्ध अतिशय भयंकर होते. दोन्ही बाजूनी प्रचंड संघर्ष सुरू झाला आणि संपूर्ण करवीर भूमी या युद्धाची साक्षीदार बनली. दीर्घ आणि कठीण युद्धानंतर ज्योतिबा देवांनी आपल्या पराक्रमाने त्या रत्नासूर आणि महिषासुराचा पराभव केला. यामुळे करवीर क्षेत्र हे राक्षसांच्या अत्याचारातून मुक्त झाले आणि करवीर क्षेत्र पुन्हा सुरक्षित झाले. या विजयामुळेच ज्योतिबा देवांना करवीर भूमीचे रक्षक मानले जाते. या विजयाच्या स्मरणार्थ वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर ज्योतिबा देवांचे एक भव्य मंदिर बांधले गेले. आज ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते. हे मंदिर कोल्हापूर शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगर सपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर आहे. दररोज हजारो भाविक येथे ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. भक्तांच्या श्रद्धेनुसार ज्योतिबा देव मनोकामना पूर्ण करणारे देव मानले जातात. वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी एक अद्भुत नजारा पाहायला मिळतो. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे भव्य यात्रा भरते आणि या दिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा या राज्यांमधूनही लाखो भाविक येथे येतात. पहाटेपासूनच ज्योतिबा डोंगरावर भक्तांची प्रचंड गर्दी दिसू लागते. सर्वजण मोठ्या भक्तिभावाने ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. या यात्रेची सर्वात खास गोष्ट म्हणजे गुलालाची उधळण. गुलाल उधळत उधळत चांग भलं असा जयघोष करतात. काही क्षणातच संपूर्ण ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगात न्हावून निघतो. म्हणूनच ज्योतिबा डोंगर कोल्हापूरच्या श्रद्धा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भक्त चांग भलं असा जयघोष करत हातभर गुलाल आकाशात उधळतात आणि क्षणातच वातावरण गुलाबी रंगाने भरून जातं. काही वेळातच संपूर्ण ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगात न्हावून निघतो. हा नजारा इतका सुंदर असतो की पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आश्चर्यच भरते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी ज्योतिबा देवाचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. गुलालाने गुलाबी झालेला हा ज्योतिबा डोंगर आजही महाराष्ट्राच्या श्रद्धेचा एक अद्भुत आणि अनोखा उत्सव आहे. आजही हजारो भाविक कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतात आणि त्यानंतर ज्योतिबा डोंगरावर जाऊन ज्योतिबा देवाचे दर्शन घेतात. ही परंपरा शेकडो वर्षापासून भक्तांच्या श्रद्धेचं एक जिवंत उदाहरण आहे आणि म्हणूनच ही कथा करवीर क्षेत्राच्या इतिहासाचा आणि श्रद्धेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कधी कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले आहे का? हे कमेंट्स मधून जरूर सांगा आणि अशाच इतिहास आणि देवस्थानच्या कथा पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.